चला तर मग आम्ही सकाळचं आवरून गेलो होतो लग्नासाठी लवकर. तर सकाळी लवकर विधी होत्या लग्नाच्या. तर विधी ऑलरेडी चालू पण झाल्या होत्या आम्ही जाईपर्यंत. आम्ही गेलो, विधी सुरूच होत्या आणि त्यानंतर थोड्या वेळात विधी पण पूर्ण पार पडल्या. तर भरपूर अशी माणसं अजून जमा झालेली नव्हती, कारण फक्त जवळजवळचीच माणसं झालेली, कारण प्रत्येकाला आमंत्रण दिलं होतं 12:30चं. त्यानंतर सगळी 12:30लाच येणार होते, तर बरीचशी जवळजवळची होती तेवढी आलेली. त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं विधी झाल्याच्या नंतर. त्यानंतर हे बघा सगळे एक एक पाहुणे गोळा होत होते, तर प्रत्येकाने प्रत्येका जागी एक एक टीम करून ठेवलेली, म्हणजे गप्पा मारत बसलेल्या. आणि तर ह्या आहेत अर्चनाताई, सुजाता डेअरी, ह्या म्हणजे चॅनलवर तुम्ही बघितलंच असेल त्यांना. आणि ही सगळी आईच्या माहेरकडली आहेत. तर ही सगळी बघा कशी टीम करून बसल्यात. तर ह्यांच्या काही थोड्याफार गप्पा चालू आहे त्या. त्यानंतर मग बापू होते, बापू बसल्यात बघा, प्रत्येकाला तांदूळ देण्याचं काम करत होते मस्तपैकी बसून. आणि ह्या करवल्या आहेत गॉगल वगैरे घालून, सध्या नाचण्याच्या मूडमध्ये आहेत, पण फक्त एंट्रीची गरज होती. तर तोपर्यंत नवरी आणि नवरदेवाची एंट्री पण झाली आणि ही सगळ्या सर्वजणी नाचायला पण सुरुवात केली. तर मस्त अशी नाचत नवरी नवरदेवाची एंट्री केली आणि ते स्टेजवर आल्यानंतर लग्नाला सुरुवात झाली, मंगलाष्टिका झाल्या आणि त्यानंतर एकमेकाला हार घालण्याचा कार्यक्रमाला पण सुरुवात झाली. आणि त्या नवरीने परत नवरदेवाला हार घातला आणि नवरदेवाने पण नवरीला हार घातला. तर विद्या अशा पार पडल्या. त्यानंतर वेदा होत्या, त्या वेदा दोन्ही राजवीर आणि अभिला सांभाळत होत्या. तर त्यांना राजवीर अभि अजिबात ऐकत नव्हता वेदाला. तर मामी सांगा याला, तर ऐकतच नाहीये, असं चालू होतं वेदाचं. तर त्यानंतर परत ह्यांचा एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन पण झालं आणि परत ते पाय धुवायचा कार्यक्रम असतो. पाय धुवायचा म्हणजे चुलता चुलतीने कन्यादान करायचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम चालू झाला. आणि त्यानंतर सर्व मंडळी बा भरपूर आता जमा झाली होती, कारण आता 12चा टायमिंग होता, त्यामुळं भरपूर लोक आले होते. हॉल भरून, बाहेर पण काही थोडेफार थांबलेले होते. आणि त्यानंतर बघा, तर इथं नवरीला असं म्हणजे सगळं सामान भरपूर दिलंय, जे अजून लावलं नव्हतं नीट, पण असं म्हणजे गडबड झाली होती. पण सगळे असं कागदात पॅकिंगच होते, पण भरपूर सामान दिलं होतं. आणि त्यानंतर आम्ही गेलो देवळात. तर ही ऑलरेडी आमच्या आधी टीम ही सगळी गेलेली होती, जाऊन आमच्या आधी थांबलेली, कारण मग देवळात असं शेजारीच देऊळ होतं, मस्त असं तिथं वातावरण होतं. आणि चला बाय.